नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझंचा आजचा एपिसोड. तर इथे एपिसोडच्या सुरुवातीला आई श्रीकृष्णाचा पाळणा स्वच्छ करतायत आणि मग तात्यासाहेबांना म्हणतायत उद्या जन्माष्टमी आहे, तेजसचा वाढदिवस आहे, निदान उद्याच्या दिवशी तरी आपण त्याला घरात घेऊया, तुम्ही त्याला घरात बोलवा असं त्या सांगत असतात. पण इथे तात्यासाहेब म्हणतात उद्या जन्माष्टमी आहे, खरं तुमच्या कृष्णाने तुमच्या आपल्या मुलाने पराक्रमच असे केलेत, लीला आपल्या आशा दाखवल्यात की त्याला ही शिक्षा करणं खूपच गरजेचं आहे आणि म्हणूनच त्याला शिक्षा झालेली आहे आणि त्यानं लीला पराक्रम असे केले, त्यामुळेच त्याने पण त्याला घरात घेऊ शकत नाही असं ते म्हणतात. आणि त्यांचं म्हणणं ऐकायच्या आधी ते इथनं निघून जातात. तरी त्या आईंना खूप वाईट वाटत असतं की जन्माष्टमी झाल्यानंतर तो माझ्या हातचे दहीपोहे खाऊन मगच आपला वाढदिवस साजरा करायचा, पण आता उद्याच्या दिवशी आपण त्याला कसं बोलवणार असं म्हणून त्या प्रार्थना करत असतात की तुम्ही त्यांना बोलवा असं सांगत असतात. तर इकडे मानसी आईला सगळं सांगत असते की तेजसला कशी शिक्षा झाली आहे वगैरे आणि ते घराबाहेर राहत आहेत आणि आपल्यामुळं त्यांना शिक्षा झाली आहे. म्हणजे लगेच ते आता म्हणतात की त्यांनी सांगायला पाहिजे होतं ना की त्यांनी पैसे आपल्याला दिलेत ते, पण त्यांनी सांगू दिलं नाही. मानसी पण म्हणते हो त्यांनी आईला घरच्यांना सांगू दिलं नाही, म्हणाले वेळ आली की मी सांगेन, पण ते आपल्याला मदत करतायत हे त्यांनी का लपवलं हे आपल्याला म्हणजे माहिती नाही आहे. ते आपल्याला मदत करतायत हे त्या घरच्यांपासून का लपवत आहेत हे आपल्याला माहिती नाही आहे. मग लगेच तेजस इकडे मानसीची आई म्हणते की खरं खूप चांगले आहेत ना तेजसराव, प्रत्येकाच्या इथे मदतीला जातात आणि काही नोकरी वगैरे करत नाहीत का ते वगैरे असं. मग लगेच मानसी म्हणते ते राष्ट्रहिताचं काम करतात. अगं ते खरं आहे, पण पोटापाण्यासाठी काही करत नाहीत का वगैरे असं त्यांची इथे चर्चा चालू आहे. मग नंतर त्या झोपून गेलेत सगळे आणि इकडे आभाला बोलवून तो त्याचा पिवळा शर्ट आणि तांब्याभर गरम पाणी मागून घेतो आणि तू आत्ताच एवढ्या तांब्याभर गरम पाण्यात आंघोळ करणार आहेस का असं वगैरे इथं आभा विचारते. मग उद्यासाठी शर्ट मागून घेतला आहेस ना असं वगैरे तिथं विचारत असते. आणि नंतर म्हणते तेजस म्हणतो अगं पाणी इस्त्री करण्यासाठी मागितला आहे ड्रेस. तर लगेच आबा म्हणते अरे इस्त्रीच आणून दिली असती. मग तेजस म्हणतो हो का, मग पॉईंट पण आणून देणार होतीस का असं वगैरे तो इथं त्याला विचारतो. आणि आईला मदत करायची आहे ना तुला, गोकुळाष्टमीची तयारी करायची अष्टमीच्या पूजेची. तर ही म्हणते आबा की हो आता तू नाहीस म्हटल्यावर मलाच मदत करायला पाहिजे. तर ती निघून जाते आतमध्ये आणि झोपायला जाते. तर इथे तेजस तो शर्ट असा व्यवस्थित ठेवतो आणि तो गरम पाण्याचा तांब्या घेऊन त्या ह्याला शर्टला इस्त्री करत असतो. आणि मग इस्त्री करता करता त्याला एकदम लक्षात येतं की आता अरे खिसा तर या शर्टचा फाटला आहे, आता काय करायचं. तर आईला उठवायला पाहिजे, सुई दोरा पाहिजे, आईला उठवायला पाहिजे. पण तो आईला उठवायला जाणार तेवढ्यात म्हणतो की आईला उठवलं तर तात्यांना जाग येईल आणि एकदा जाग आली की त्यांना परत झोप लागत नाही, आता काय करायचं. मग त्याला आठवतं की मिस लकी चाम, आपण मिस लकी चामला उठवू शकतो असं म्हणतो. आणि तो जाऊन दार ठोठवतो मिस लकी चामचं खोलीचं जाऊन तिथे. आणि मग ती दार उघडते आणि म्हणते काय पाहिजे. तर सॉरी तुम्हाला एवढ्या रात्री मी उठवतोय, पण मला जरासा सुई दोरा पाहिजे होता, द्याल का सुई दोरा आत्ता असं विचारल्यावर तेजस म्हणतो की हो, काही जण रात्रीना भरपूर तोंड म्हणजे त्यांचं तोंड शिवायचे बडबडत असतात रात्रीचं म्हणून तोंड शिवायचे. काय तुमची मदत करायला मिळते आहे, मी देते आणून सुईदोरा असं म्हणते. आणि इकडे सुईदोरा आणून दिल्यानंतर तेजस नाही ते सुईत दोरा ओवायचा प्रयत्न करतोय, पण त्याला काही तो दोरा अजिबात ओवता येत नाही आहे. आणि इकडनं मानसी जात असते आतमध्ये, तर ती बघते आणि हसते आणि हडळ असं म्हणून तेजस एकदम म्हणतो. आणि मग लगेच ओ शिक्षक ओरडू नका, मी आहे असं म्हणून सांगते. तुम्ही आहे हो असं रात्री अपरात्री हसताय का असं म्हणते. आणि थांबा मी आले म्हणून मानसी इथे बाहेर येते तेजसकडे. तेजस प्रयत्न करतोच आहे आपला सुईत दोरा ओवायचा, पण त्याला काही ते जमत नाही आहे. मानसी इथे बाहेर येऊन बसली आणि मग आणा इकडे म्हणते. आणि नको राहू दे, मला येतं. अहो लहान असताना मी असे भरपूर सुईत दोरे ओवून द्यायचो, फुलवाल्यांचे हारवाल्यांचे घरासमोर रांगा लागायचं असं म्हणून तो सांगत असतो. आणि थांबा तुम्ही, मी ओवून देते असं म्हणून ती थांबवते त्याला आणि ती सुईत दोरा होते. आणि आणा इकडे, हे कशाला तुम्ही आता सुईत दोरा होताय असं विचारते. तर तो म्हणतो की हा शर्ट जर असा फाटला आहे तो शिवतोय. मग ते म्हणते उद्या काय स्पेशल. त्याला वाटतं की तिला वाढदिवस आहे आपला ते कळले, पण तिला ते वाढदिवसाचं माहिती नसतं. अहो नवीन शर्ट घालताय, नवीन शर्ट इस्त्री करून घेताय, सुई दोरा शिवताय, फाटलेला खिसा, म्हणजे काहीतरी स्पेशल असल्याशिवाय का करणारा असं ती ते विचारत असते. तर तो म्हणतो की हो उद्या एका ठिकाणी इंटरव्ह्यूला जाणार आहे आणि नाईस असं म्हणून ती कौतुक करते त्याचं, जावा तुमचा इंटरव्ह्यू चांगला होईल असं वगैरे इथं सांगते. आणि तो शर्ट सुई दोऱ्यानं तो खिसा फाटलेला असतो तो शिवते आणि हा घ्या तुमचा शर्ट रेडी झाला असं म्हणून ती सांगते. आणि ती एकदम
उठून जात असते तेवढ्यात तो एक मिनिट थांबा म्हणते. आणि मग तेजस तिला विचारतो की तुम्ही थोडं तरी मिस करताय ना रणजित रावांना. आता इथे मानसीला आलाय राग, ह्यांना कळत कसं नाही आहे, यांचं डोकं बावळट म्हणते असं एकदम. आणि काय म्हणालात, तर काही नाही मी कुणाला मिस वगैरे करत नाही असं म्हणून ती सांगत असते. तर तेजस म्हणतो अहो असं कसं, तुम्ही डोळे मिटा बघूया. डोळे मिटल्यावर तुम्हाला ज्या व्यक्तीचा चेहरा इथे दिसतो तर त्या व्यक्तीला तुम्ही इथे मिस करताय असं तेजस इथे सांगत असतो. आणि तो तिला डोळे मिटायला सांगत असतो तोपर्यंत तिला इकडे सूरज आलेला दिसतो. सूरज दादा. तेजस म्हणतो काय तुम्हाला सूरज दादा दिसतोय. तर लगेच इकडे मानसी म्हणते सूरज दादा, आणि लगेच तो सूरज ओरडायला लागतो दारू पिऊन, मानसीला तास देऊ नको, तू त्यांना तास देतोय असं करून दारू पिऊन आलाय. आणि तो असं भरपूर दारूच्या ह्याच्यात बोलतोय, तू त्यांना तास देऊ नको, मी वहिनी ना नाव सांगतो, वहिनी म्हणून तेजस तो ओरडत असतो. तोपर्यंत तेजस त्याचा तोंड धरतो आणि मानसीला हळूच गुड नाईट म्हणतो आणि जातो. आणि काय गुड नाईट असं म्हणतो आणि सूरज इकडे निघून जातोय. तर मानसी ते झोपायला आली आणि तिला आठवतं आहे की तेजस तिने काय सांगितलं असतं तेजसने. तर तेजस जसं काही म्हणतो, डोळे मिटल्यावर ज्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर येतो त्या व्यक्तीला तुम्ही मिस करत असता. आणि मानसी ते डोळे मिटल्यानंतर तिला पहिल्यांदा तिचे बाबा दिसतात, जे काही हसलेले वगैरे असतात ते बाबा दिसतात. आणि मग बाबांचा चेहरा दिसल्यानंतर इकडे तिला तेजसचा चेहरा दिसतोय. आणि मानसी डोळे मिटलेले पटकन उघडते, मला राष्ट्रहितांचा चेहरा का दिसतो असं म्हणते. आणि परत तिकडे दुसऱ्या कुशीवर होते आणि इकडे परत झोपून जाते. तर आता सकाळ झालेली आहे. सकाळ झाल्यानंतर आबाईकडे आईला हाका मारते आणि विचारते की ह्या फुलांच्या माळ्या एवढ्याच पुऱ्या आहेत ना. तर आई म्हणते अगं एवढ्या कुठे, बाहेर लावायला पण लागतील ना. तर आबा म्हणते की बाहेर लावायच्या मी ऑलरेडी सूरजदादाकडे दिल्या आहेत, तो बाहेर लावतोय. आणि ह्यांचं सगळ्यांचं बोलणं चालू आहे तोपर्यंत इकडे गायत्री येते आणि म्हणते काय सासूबाई उद्याची पूजेची तयारी करताय वाटतं, पण तुमचा मुलगा कुठे, हे स्पेशल दिवस आहे आज त्याचा, मला तर असं त्याला वाटते कधी एकदा विश देते असं म्हणते. आणि म्हणतं ओ सॉरी विश देते नाही, विश करते असं झालं, आज वाढदिवस आहे ना त्याचा, पण आहे कुठे तो. मग लगेच बाहेर येते आणि म्हणते तेजस भाऊजी आणि मुद्दामून ती अशी खूप हाका मारायचं नाटक करते. तेजस भाऊजी सूरज पण इथे बघतोय नेमकं काय चाललंय ते, आणि तो इथे नाही आहे म्हणून आई सांगायला येते पाठीमागून. आणि काय तेजस इथे नाही आहे, पळून गेला घाबरून तुमचा मुलगा असं वगैरे तिथं मुद्दामून काय ना खूप काहीसं भडकवायचा प्रयत्न करते. तोंड लपवायला जागा नाही, आजच्या दिवशी तुमच्यासमोर कसं व्हायचं म्हणून तो इथनं पळून तर गेला नाही ना असं वगैरे इथं त्यांचं बोलणं चालू आहे. आणि इकडे सूरजला ती काम सांगते, तू मानसीला विचारते आधी की तुला माहिती आहे का कुठे गेलाय तो तेजस. तर मानसी नाही म्हणून सांगते. आणि मग सूरजला सांगते तुला 50 रुपये हवेत ना, तर काय करायचं, तेजस आल्यावर सांगायचं असं म्हणून तो सांगतो. आणि ते मिस लकी चार्म म्हणजेच मानसी विचार करते की बहुतेक यांनी इंटरव्ह्यूचं सांगितलेलं नाही आहे. तर हा इथे इंटरव्ह्यूला ज्या ठिकाणी आला आहे तेजस, तिथे तो फाईल वगैरे दाखवतोय. ते सर आहेत ते खुश होत आहेत आणि म्हणतात की तुमचं फाईल चांगली आहे. मग लगेच तेजस म्हणतो त्याच्यात पुढे 10वीच्या पुढचे पण मार्कलिस्ट वगैरे आहेत बघा. तर ते म्हणतात की काही गरज नाही आहे, मला माहिती आहे तुम्ही म्हणजे ओव्हर क्वालिफाईड आहात वगैरे, आणि तुमचं काय काम आहे तर तुम्हाला 8वी ते 10वीच्या मुलांना शिकवायचं इथे. आणि तो आधी तयार होत नसतो, पण त्याला आठवतं की रणजितला त्याने जे काही सांगितलं ते. मग तो इथे तयार होतो की ठीक आहे मी शिकवतो. आणि पगाराची अपेक्षा काय, तर 15,000 रुपये पगार देतो असं ते सांगतात इथे त्यांना. पण तो तयार होत नाही, म्हणजे 15,000 खूप कमी वाटत असतात त्याला, त्यामुळे तो उठून जायचा विचार करत असतो. पण त्याला परत रणजित आठवतो इथे आणि मग ते पैसे द्यायचे वगैरे त्यानं कबूल केलेलं असं ते आठवतंय. बरं ठीक आहे मी इथे तुम्हाला शिकवतो असं म्हणतो. आणि पण एक काम कराल का, आता तो उठून चाललेला आहे परत, नोकरी कन्फर्म करून तो निघून चालला आहे. पण त्याला तेवढा तातासाहेब आठवतात की कुठल्याही अवैध मार्गाने एवढे पैसे कमवायचे नाही आहेत. मग तो म्हणतो, तेजस त्यांना म्हणतो की मला ना तुमचं अपॉइंटमेंट लेटर मिळेल का, जॉईनिंग लेटर तुमच्या हाताने तुमच्या सही शिक्क्याने लिहून मिळेल का. तर ते म्हणतात की हो ठीक आहे मी लिहून देतो तुम्हाला. आणि तेजस ते विचार करतोय, म्हणतो मी हे लिहू शकलो असतो पण अवैध मार्गाने जायचं नाही आहे, वैध कारणाने जायचे. तर तो लिहून घेतो त्यांच्याकडून. आणि गीतावहिनी त्याला फोन करते, काय मग भाऊजी मिळाली का नोकरी वगैरे. तर तेजस म्हणतो की हो मिळाली नोकरी, मी कन्फर्म करून आलो, त्यांनी उद्यापासून बोलवलंय, लेटर घेऊन आलं असं वगैरे तो सांगतो. आणि आता घरी जाऊन तुम्ही बातमी सांगा असं म्हणून गीता फोन ठेवते. आणि मग लगेच रणजित इथे आलेला दाखवला. रणजित आल्यानंतर तेजस गाडीत बसतोय आणि म्हणतोय, रणजितची लगेच रेल्वे इथे चालू होते, अहो आपल्याला शोधायला जायला पाहिजे, म्हणजे मानसी कुठे गेल्या आहेत, घरातनं निघून गेल्या आहेत त्या, आणि त्यांना शोधलं पाहिजे, मला कालपासून झोप नाही लागलेली, मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण त्या कुठे गेल्यात माहिती नाही आहे. मग लगेच तेजस म्हणतो, ओ झाली का तुमची रेल्वे चालू, जरा थांबा, शांत व्हा,
तुमचं इंजिन मी व्यवस्थित पार्क केलं असं तो म्हणतो. म्हणजे मिस मानसींना राहायला जागा मिळाली आहे, त्यांची काळजी करू नका तुम्ही, असं तो इथे सांगतो. आणि इकडे आता तेजस तिकडनं बाहेर पडलाय, तो सूरज वाटच बघतोय. सूरजला आता तेजस दिसलाय आणि लगेच तो वहिनी तेजस आला म्हणून 50 रुपये म्हणून पळत जातो. तेवढ्या तिथे मानसी त्याला दारातनंच विचारते की काय झालं, तर तो खुण्याने सांगतो हो म्हणून. आणि तेजस आल्या सगळेजण बाहेर येतात, म्हणजे छाया, विनोद सगळे बाहेर येतात. हॅपी बर्थडे टू यू असं म्हणतात. आणि मग तेव्हा मानसीला कळतं की ह्यांचा वाढदिवस आहे असते. आणि मग गायत्री त्याच्या भाषेत त्याला बोलायला चालू करते, काय मग आज कुठे गेला होतात, कसला नवीन संकल्प करून आलायत वगैरे असं विचारत असते. आणि तेजस म्हणतो की माझा संकल्प तुम्हाला कळला तर तुमच्या चेहऱ्यावर 12 वाजतील ना, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद निघून जाईल. आणि इकडे आता ह्यांचं काय चाललंय ते तिकडे मानसी बघते, दिनेश पण बघतोय ह्यांचं काय चाललंय. तो फुलांच्या माळा वगैरे तर लावत असतो. तर तेजस डायरेक्ट आईजवळ जातो आणि म्हणतो की आई हे बघ, हे अपॉइंटमेंट लेटर, मला नोकरी मिळाली, मी एके ठिकाणी इंटरव्ह्यूला गेलो होतो असं म्हणून तो इथे सांगतो आईला. आई पण खुश होते. आणि मग लगेच गायत्रीकडे पण जातो आणि काय म्हणजे मला कुठे नोकरी मिळाली ते तुम्हाला बघायचं असेल ना, म्हणजे तर हे बघा मला नोकरी मिळाली आहे, हे अपॉइंटमेंट लेटर आहे आणि तुमचा आनंद आता गेला असेल असं तो म्हणतो. आणि इकडे दिनेश म्हणतो की कशाला उगीच तू हिच्यासमोर सांगितलंस आता. तर इथे गायत्री म्हणत असते की माझा आनंद गेला असं तू म्हणत असशील ना, तर इथे उद्याच्या भागामध्ये ती काहीतरी जन्माष्टमीची पूजा झाल्यानंतर काहीतरी सरप्राईज देणार असं ती म्हणतीये. तर धक्का बसणार आहे, बघूया आता काय होतंय उद्याच्या भागात. मानसी पूजेला आज जाते का, त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.